नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की जी काय राज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना राबवली जात आहे। या योजनेला एक खूप चांगला प्रतिसाद या भगिनीकडून मिळत आहेत आणि तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली योजना राबवण्याचं काम राज्य शासन करत आहे। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचं कार्य हे राज्यामध्ये होत आहे। तर मित्रांनो, या अंतर्गत महिलांना एक चांगला प्रतिसाद या योजनेचा मिळत आहे आणि याच माध्यमातून आपला जो काही हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे की ज्या काही महिलांनी या लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलेला असेल, अर्ज केलेला असेल, त्या महिलेचा जर अर्ज रिजेक्ट झाला असेल किंवा काही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करताना तो अर्ज नाकारला गेला असेल तर यांच्यासाठी खूप महत्त्वाची बाब किंवा माहिती आहे की याच माध्यमातून म्हणजे आपण हा व्हिडिओ याच हेतूने बनवण्याचा प्रयत्न करत आहोत की त्या महिलांसाठी किंवा त्या भगिनींना एक आनंदाची बातमी आहे की जी काही त्याची डेट आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे। 31 ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट होती, पण आता सप्टेंबरमध्ये सुद्धा त्याची डेट आता ही वाढवण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तो फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही त्याला रिजेक्ट जर झाला असेल एडिट करून तुम्ही त्याला परत भरू शकता आणि जे काही अपात्र झालेल्या महिला असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ राज्य सरकार देणार आहे। तसेच राज्याची जी काही बालविकास मंत्री आहे अदिती तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही अपात्र अर्ज असे 50,000 अपात्र अर्ज झालेले आहेत, म्हणजे पात्र नाहीत अपात्र झालेत, त्यांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे ही योजनेची जी काही डेट आहे ती वाढवण्यात आली आहे आणि त्यासुद्धा महिलांना लाभ हा मिळणार आहे। तर अशा प्रकारे बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्याच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि याच माध्यमातून सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा या लाडकी बहीण योजनेसाठी डेट ही वाढवण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून मित्रांनो आपला हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता की जो काही फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा अपात्र झाले असतील अशा भगिनींना लाभ मिळाला पाहिजे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहोत की जी काही ही लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेचा लाभ आणि चांगला प्रतिसाद हा राज्यामध्ये धुमाकाळ घातलेला आहे। म्हणजे लाडकी बहिणींना चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ मिळत आहे आणि याच माध्यमातून प्रत्येक त्या लाडकी बहिणीला किंवा त्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारची जी काही मागणी किंवा अशा प्रकार जो काही नेतृत्व आहे तो राज्य सरकारचा आहे आणि याच माध्यमातून प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी ही डेट वाढवलेली आहे आणि याच माध्यमातून जे काही अपात्र किंवा रिजेक्ट झाले असतील अशा फॉर्म जे काही आहेत 50,000 फॉर्म आहेत तर त्यांच्यासाठी मुबलक किंवा त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची जी काही बाब आहे तर त्यांनी जो काही तो अर्ज आहे तो एडिट करावा आणि अजून एकदा अप्लाय करावा। तसेच जे काही नवीन फॉर्म असतील ते सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। तर अशा प्रकारच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।